आरोपीला अटक करण्यात यावं, ही पहिली मागणी आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी करावं। खरंच आम्ही आंदोलन सोडू। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली शहरात सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। मागील काही दिवसापूर्वी गणपत तावाडे नामक एका व्यक्तीचा अपघातात निधन झाला। या निधनानंतर संतप्त जमावाने आज ठिय्या आंदोलन केलं आहे। समाज बांधव ठिय्या आंदोलन करून त्यांची नेमकी मागणी काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आलापल्लीसारख्या शहरात चारही रस्ते जाम करण्यात आले। सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। दादा, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे? कधी ही अपघात कधी झाली, काय आहे माहिती? हा अपघात 9 तारखेला आलापल्लीच्या याच चौकामध्ये बगलमध्ये गणपत बोधाजी तावाडे हे मोबाईलवर बाजूला रोडच्या बाजूला बोलत होते आणि बोलताना हा जो एक पोलीस कर्मचारी होता त्यांनी दारूच्या नशेमध्ये भरधाव गाडीने त्याला ठोकलं आणि जसा पडला तसाच कोमामध्ये चालला गेला आणि त्याला इथून या चौकातल्या लोकांना माहीत झालं की गणपत तावाडेचा ॲक्सिडेंट झाला टू व्हीलरनं आणि अशी माहिती मिळली घरच्या लोकांनी। त्यांनी लगेच चंद्रपूर इथल्या मेहरा हॉस्पिटलला भरती केलं। त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन झाला ब्रेनचा आणि त्याला कोमामध्ये गेल्यानंतर त्याला परत रेफर नागपूर एम्सच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि काल त्यांचं 3:30 वाजता पहाटे निधन झालं। आज त्यांची काल रात्र त्यांची डेड बॉडी आलापल्ली येथील त्याच्या स्वगावी आणण्यात आली आणि आज प्रशासनासोबत काल बौद्ध समाज मंडळाच्या वतीने FIR देण्यासाठी अहेरी पोलीस स्टेशनला गेले होते। तोपर्यंत पोलिसांनी त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक केलेली नव्हती आणि आज आंदोलनामध्ये आले आणि ठाणेदार सांगतात की आम्ही त्यांना अटक केलं, बेलेबल आहे, त्यांनी जमानत दिली। आता नेमकं तुमची मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की आता आरोपीला अटक करण्यात यावं, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे की त्याला सेवेतून निष्कासित करण्यात यावं। अशा प्रकारचा पोलीस डिपार्टमेंटचा कर्मचारी आरोप करणे ही गंभीर बाब आहे। दुसरी डिमांड अशी आहे की मुख्यमंत्री निधीमधून त्या पीडित कुटुंबाला 20 लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी आणि त्या कुटुंबातल्या एक व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेण्यात यावं, याचं आश्वासन या जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी करावं। खरंच आम्ही आंदोलन सोडू, अन्यथा हा आंदोलन निरंतर चालू राहील, ही आमची डिमांड आहे। शासनाने पूर्ण करावी। धन्यवाद। आपल्या सोबत काही पीडित व्यक्ती आहे, काय तुमची मागणी आहे? माझी मुख्यमंत्री निधीतून 20 लाख रुपये माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी आणि माझ्या मुलाला किंवा मुलीला सरकारी नोकरी मिळावी। माझा माणूस करता धरता असला कुटुंबाचा करता माणूस गेला तर माझे 4-5 लोक माझ्या मागे आहे, ते आम्ही जगणार कसे, हे आमची मागणी आहे। एकूणच आपण बघू शकता, समाज बांधव सकाळपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून चारही रस्ते या ठिकाणी मुख्य चौकातील जाम केलेले आहे। विशेष म्हणजे गणपत तावाडे नामक व्यक्ती जो अपघातात त्यांचं निधन झाला, त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनापर मदत करावी, शासनाने मदत करावी आणि पोलीस विभागाने देखील पुढाकार घेऊन या घटनेत जो आरोपी आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी समाज बांधवाकडून करण्यात येत आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, आलापल्ली, गडचिरोली।